Everyone, a very warm and energetic welcome to all the respected dignitaries, participant, and lovely audience gathered here today for watching most prestigious tournament, Lal Bagh Premier League 2025 Season 6. ऑडियंस हमारे साथ जुड़े हुए हैं, सभी का स्वागत। और ऑडियंस के लिए, दर्शकों के लिए बहुत सारे इनाम मिलने वाले हैं। फ्रिज आप लेके जाना चाहेंगे, उसके साथ सैमसंग कंपनी का टीवी भी आपको मिलेगा। और खास करके आज दर्शकों के लिए प्रियंका चैन, ऋषभ चैन बहुत बड़ी गुड न्यूज लेके आए हैं बॉलर और बैटर फील्डर के लिए। तो मुकाबला शुरू हो रहा है, मैच शुरू हो रहा है। गेंदबाजी के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर अक्षय, राजन रन स्ट्राइक। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, इस बार पल्ले का बाहरी किनारा लगा, गेंद चली गई बात थर्ड मैन पर। इंटरेस्टिंग मुकाबला है, इंटरेस्टिंग मुकाबला। पहली गेंद पर सिंगल राजन के खाते में, और राजन ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया, शानदार बल्लेबाजी की है। ओम और राजन दोनों प्रारंभिक बैटर हैं। दर्शक काफी संख्या में मौजूद है और ये बखूबसूरत नजारा दूधिया रोशनी में आप देख रहे हैं। लाल बाग प्रीमियर लीग 2025 सीजन 6। ऑफ टाइम के बाहर फुल टॉस गेंद थी, गेंद को खेल दिया मिड ऑफ पर, खिलाड़ी तैनात, रन बनाने का कोई मौका नहीं है। दर्शकों के लिए इस प्रतियोगिता में बहुत मजा आएगा। राजन का खाता खुला है, इस वक्त स्ट्राइकर एंड पर है। अक्षय की बात करें तो फ्रंट लाइन गेंदबाज हैं ग्राउंड ब्रेकर्स टीम के। एक तरफ बॉल ब्लास्टर की टीम, GW काम कर मसाले, चौके छक्के आएंगे नहीं, यह देखने वाली बात। बेहतरीन स्ट्रोक, कवर की तरफ गेंद को खेल दिया, बल्ले का पूरा चेहरा दिखाया था और डगआउट में तालियों की आवाज आ रही है। स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। और बेस बॉलर, बेस बैटर और उसके साथ बेस फील्डर के लिए प्रियंका जैन, ऋषभ जैन, इनकी तरफ से एक बहुत ही बेशकीमती चीज मिलने वाली है। बार बार इसकी अनाउंसमेंट हो रही है। आणि हे नवीन आहे, आपण पाहू शकता सध्या बिल्डिंग वरती, यहाँ टॅलेंट बिकता नहीं दिखता है, स्लोगन आहे या संपूर्ण स्पर्धेचं। लालबाग प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम। ऑफ टाइम के बाहर गेंद, एक बार फिर जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर, कवर पॉइंट और एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद को खेला गया। यहाँ टॅलेंट बिकता नहीं दिखता है, टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून सध्या आपल्याला दाखवलं जात आहे। लालबाग प्रीमियर लीग 2025 सीजन 6 और ये सारे आयकॉन खिलाडी आपके स्क्रीन पर। आपण उजव्या बाजूला जी बिल्डिंग बघतो त्या बिल्डिंगवरती आता हे होर्डिंग लावले बघा। होर्डिंगवरती यायला देखील तुम्हाला मेहनत करावी लागते। और साइड पर स्वीप किया और 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता। रन संख्या कुल मिलाकर 4 रन बगैर किसी नुकसान के, 4 बगैर किसी नुकसान के हैं। और बहुत महत्वपूर्ण ओवर अक्षय द्वारा। तो तगड़ी टीमें मैदान के अंदर है, ग्राउंड ब्रेकर्स और बॉल ब्लास्टर दोनों ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया है। संकेत कामकर टीम के ओनर है, बॉल ब्लास्टर के ओम शिकारे जिनके ऊपर सबकी निगाह की टीम के कप्तान, और उसके साथ अक्षय रामा ने। ये बैटल है मैदान के अंदर। राजन ऑन स्ट्राइक, के बाहर गेंद थी उसी क्षेत्र में, इसका कवर पॉइंट, इनका पसंदीदा एरिया और बल्ले का पूरा चेहरा दिखाए। पहले ओवर की कहानी, स्कोर की बात करें तो रन संख्या 5 रन बगैर किसी नुकसान के। बॉल ब्लास्टर पहले बल्लेबाजी करते हुए, देखो और साकार करने के लिए कड़ी मेहनत करो। टेप बॉल का इस्तेमाल मैदान के अंदर। आणि ज्याची आपण चर्चा करतोय ना, आपण पाहू शकता हे होर्डिंग आयकॉन खेळाडू कॅप्टन आपल्याला या ठिकाणी या होर्डिंगवरती पाहायला मिळतात। और यहाँ टैलेंट बिकता नहीं, टैलेंट दिखता है, बहुत बड़ी उपलब्धि। और लालबाग प्रीमियर लीग 2025 के आखिर के 2 मुकाबले अब बचे हुए, काफ़ी संख्या में दर्शक मौजूद हैं।
टैप बॉल ओवर। थैंक यू साइन। इस ओवर की अगली गेंद यंग खिलाड़ी को मौका दिया जाएगा, आर्यन, और सामने ओम फॉर्म में खिलाड़ी हैं, ओम शिकारे। बेहतरीन बैटल होगा क्योंकि जब टैप बॉल आता है तो गेंद स्विंग होती है, आउट स्विंगर, इन स्विंगर। अब आपकी लेंथ क्या होगी वह देखना बहुत जरूरी है। आर्यन पुट टॉस गेंद, सुंदर बल्लेबाजी ओम द्वारा। इस बार गेंद की तरफ जाके बल्लेबाजी राजन द्वारा हो रहा है, फ्रंट फुट पर खेल रहे हैं, बैक फुट पर बल्लेबाजी नहीं हो रहे। और टेनिस क्रिकेट में हमेशा आपने देखा कि डीप इन द क्रीज जाके बल्लेबाजी होती है, लेकिन ये तकनीक बहुत अच्छी है। सही, अगर हर गेंद आप दिखाएंगे ना यहाँ से तो मजा आएगा। एक्शन रिप्ले, आर्यन अपने बॉलिंग मार पर तैयार है, स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के। ओम 1 पर खेल रहे, राजन 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ये बेहतर है, गेंद को लैंड कीजिए ताकि गेंद स्विंग हो जाएगी, चाहे आप इन स्विंग पर गेंदबाजी करें या आउट स्विंगिंग। लेकिन यहां से देखिए गेंद को लैंड करना बहुत जरूरी है, तब जाकर गेंद हरकत करेगी। सही इलाके में गेंदबाजी करने की जरूरत है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्लेबाज ने ऑफ स्टंप को कवर किया और जाने दिया विकेट कीपर के लिए। स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के। इंपॉर्टेंट मुकाबला, इस बार टाइमिंग अच्छा नहीं कर पाया, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और गेंद चली गई पॉइंट पर। अब जाकर स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के। ओम 2 पर खेल रहे, राजन 5 पर बल्लेबाजी करे। आर्यन के इस ओवर की कहानी देखिए तो सिंगल, बिंदी गेंद और सिंगल है, 3 गेंदों का खेल हुआ है। प्राजक्ता देसाई इस वक्त हमारे कॉम बॉक्स में है। मंच के ऊपर आप देख सकते हैं ये सारे मेहमान और टूर्नामेंट के आयोजन करता tenniscricket.in पर आप ये प्रतियोगिता देख रहे हैं। स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के। आर्यन अपने बॉलिंग मार पर तैयार। ओम, ये फैमिली प्रोग्राम है, इसमें कोई संदेह नहीं है, बड़ा शो आप देख रहे हैं। लालबाग प्रीमियर लीग 2025, 7 रन बगैर किसी नुकसान के। ऑफ स्टंप के बाहर गेंद, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, ज्यादा हरकत नहीं कर रही है, सीधी गेंद थी। आर्यन के पास एक बहुत बड़ा मौका है और इस प्रतियोगिता में बहुत ही शानदार प्रदर्शन कर रहा है, सदी भी गेंदबाजी रही है। और इस ओवर में देखिए 4 गेंदें अभी तक हुई है, जिसमें से 1 वाइड बॉल है और 3 गेंदों में 3 रन खर्च किए आर्यन ने। ये दर्शक है, क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने आपके स्क्रीन पर हैं। स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के। ये सारे दर्शक लालबाग प्रीमियर लीग 2025 अंदर आई गेंद और आउट, सफलता मिली है। टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आए, थोड़ी नीचे रही है, ओम ज्यादा समझ नहीं पाए। दोबारा एक बार फिर लग रहा था इनको कि आउट स्विंगर गेंद है, गेंद अंदर आई और बल्लेबाज को बाहर जाना पड़ेगा। बैक टू द पेविलियन, एक्शन रिप्ले देखिए आपके स्क्रीन पर। साइज हमारे साथ जुड़े हुए और स्टंप के करीब से गेंदबाजी, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर से गेंद अंदर की तरफ आई। प्लम शिकारे साहब का शिकार किया। सेलिब्रेशन देखिए आर्यन दे रहे जबरदस्त कंट्रीब्यूशन, जबरदस्त यहां प्रदर्शन। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, शानदार गेंदबाजी। 2-3 गेंदें ऑफ स्टंप के बाहर और उसके बाद में सेलिब्रेशन देखिए, इनको पता है ये बहुत बड़ा विकेट है, प्राइसेस विकेट है। सेलिब्रेशन हुआ, सेलिब्रेशन होना भी चाहिए। ये दर्शक दीर्घा में दर्शक। स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। 8 पर लॉस ऑफ 1 विकेट। बॉल ब्लास्टर आर्यन की गेंदबाजी आप देख रहे, इनकी बिना टूर्नामेंट ना है ना पूरा ही नहीं होगा। अब देखिए ये तालियां बजाते हुए दर्शक, ये दर्शक जो है ना बिल्कुल तालियां बजा रहे। आर्यन तैयार, नए बैटर आए निशात। टैप बॉल का जबरदस्त इस्तेमाल। इस ओवर में 4 गेंदों में 3 रन और 1 सफलता। सफल ओवर है। अभी तक 8 मिनट और 25 सेकंड का समय हो गया है। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग पर खिलाड़ी तैनात हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। पूरे दिन की अगर कहानी देखिए तो टैप बॉल में बहुत बढ़िया प्रदर्शन गेंदबाजों ने किया और गेंद जो है ना वो कांटा बदल रही है। लेकिन आज इस मैच में अभी अगर देखें तो आर्यन की गेंदें जो है ना इतना जो कि स्विंग ज्यादा नहीं हो रहे। इससे पहले एक अच्छा बॉल जरूर इन्होंने डाला था, लेकिन जब आउट स्विंगिंग गेंदबाजी करने की कोशिश कर रहा है तब जाकर गेंद ज्यादा हरकत नहीं कर रही है। स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर। बॉल ब्लास्टर
लालबाग प्रीमियर लीग 2025 का ग्रैंड फिनाले। आर्यन तैयार। ओ गेंद को दोबारा अंदर लेके आना चाहते थे, इन स्विंगिंग गेंदबाजी करना चाह रहे थे, मिडल स्टंप पर टिपा खिलाया गया, गेंद चली गई लेग स्टंप के पार, व्हाइट बॉल का इशारा। दूसरा ओवर प्रगति पर, स्कोर 10 रन, 1 विकेट के नुकसान पर। अच्छा पैटर्न, जबरदस्त कॉन्टेस्ट और ग्राउंड ब्रेकर की तरफ से गेंदबाजी कर रहे गेंदबाज आर्यन। ये फैमिली शो है, इसलिए सारे दर्शकों को आप देख सकते हैं, अपने पूरे फैमिली के साथ दर्शक आए हैं ये टूर्नामेंट एंजॉय करने के लिए। 10 रन 1 विकेट के नुकसान पर। सुंदर गेंद को कवर की तरफ खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। ये बेहतर लाइन आर्यन द्वारा और इस ओवर में 5 रन, शानदार गेंदबाजी। थँक्यू सो मच। आणि आपल्या सोबत जॉईन होत आहेत लक्ष्मी कॅटरेसचे ओनर मिस्टर परेश वाडेल। अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू। लालबाग प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। श्री परेश जी वाडेल, लक्ष्मी कॅटरेस ओनर, अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू सर। लालबाग प्रीमियर लीग सीजन 6, बैक टू क्रिकेट। 10 रन 1 विकेट के नुकसान पर। और ये गेंद देखिए, बहुत बढ़िया गति पर होके सवार आर्यन ने किया शिकार। इस मैच में जबरदस्त प्रदर्शन, 1 ओवर 5 रन और 1 शिकार, ओवर समाप्त। स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान पर। लालबाग का प्रीमियर लीग 2025 आर्यन के ओव्हर की कहाणी बहुत बढ़िया रही आहे आणि आता हे व्यासपीठ वजनदार झाले। अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी दाखल झालेले आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता। आणि विशेष करून सातत्याने आपण उल्लेख करतोय 5 ग्रॅम सोन्याचं नाणं प्रियांका जैन, ऋषभ जैन सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत। सर्वोत्कृष्ट बॉलर, बॅटर आणि फिल्डरसाठी हे पारितोषिक दिले जाईल आणि हे क्रिकेटचे परवाने आपल्याला पाहायला मिळतात। क्रिकेटचे दिवाने गणेश कोलंदाजी मार्कवरती 2 षटकं 9 धावा आणि 4 गडी बाद करणारा हा खेळाडू आहे। काल गणेश पावला होता। रन संख्या 10 रन 1 विकेट के नुकसान पर। राजन 5 पर खेल रहे, निशात ने अपना खाता नहीं खुला और इनके बिना तो ये टूर्नामेंट सफल ही नहीं होगा। दर्शक काफी संख्या में मौजूद है, आज छुट्टी का दिन है। ओ अपने फॉलो थ्रू में कैच ना पकड़ना चाह रहे थे गणेश, कामयाबी नहीं मिली। एफर्ट बहुत अच्छा था। एक्शन रिप्ले देखे टेनिस क्रिकेट.in पर। गणेश की गेंदबाजी क्रीज के कोने का भी इस्तेमाल करते, यहाँ मौका था, तेज तर्रार, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेला गया था। तैयार नहीं थे पूरी तरह से गणेश, रिएक्शन टाइम बहुत कम था। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, मिनी हेलीकॉप्टर खेल दिया था और गेंद गणेश के हाथ को लगती भी चली गई कमर की तरफ। बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। राजन 6 पर के अंदर। निशात की बात करें तो इंपॉर्टेंट पारी के अंदर है गणेश का, ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है और बल्ले का अंदरूनी किनारा, विकेट कीपर का सहारा। इस मुकाबले में गणेश ने किया शिकार। गणेश आपने किया शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। गणेश ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। एक्शन रिप्ले देखिए आपके स्क्रीन पर, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी। कल भी इन्होंने कमाल कर दिया था, एंगल क्रिएट किया गया, बॉक्स का अच्छा इस्तेमाल, ऑल चार पर खेलना चाहते थे, बल्ले कानूनी किनारा लगा, विकेट कीपर के खुशी का कोई ठिकाना नहीं है। शानदार कैच, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी। वाह गणेश, वाह गणेश आज पण पावलाय, काल पण तो संकटात धावला, आज देखील अतिशय जबरदस्त कामगिरी करत असताना गणेश। धाव संख्या 11, 11ला 2, बॉल ब्लास्टर। मैदान गाजवायला आता आमचे वाघ येणार, मैदान गाजवायला आता आमचे वाघ येणार। बॅटच्या एका फटक्याने चेंडू सीमारेषा पार जाणार। नाद करू नका आमचा, ही लालबागची पोर आहेत, ही लालबागची पोर आहेत, इथे क्रिकेट नाही तर विजयाचे वेड गाजणार। मैदानावरती गणेशला अप्रतिम कामगिरी केले, विकेट घेतल्या 2-0 मध्ये, दोनदा त्याला संधी प्राप्त झाली। ओ हो हो, आणखीन एक वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू,
लालबागच्या राजाच्या आशीर्वादानं पुढील झालेल्या भूमीमध्ये गणेशाची कामगिरी उजवी ठरते. काय या ठिकाणी कामगिरी करतोय, काय गोलंदाजी करतोय, तिखट मारा करतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. फिलहाल आगे गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, शॉट सिलेक्शन अच्छा नहीं था बल्लेबाज का. बल्लेबाज बीट हुए, तालियां बजाते हुए. वाह गणेशा वाह, वाह गणेशा वाह, क्या जबरदस्त प्रदर्शन आप कर रहे हैं. स्कोर 11 पर रुका, 11 रन, अब 12 रन 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. अक्षय ऑन स्ट्राइक. लो पुल टॉस गेंद यार करना चाहते थे, गेंद चली गई स्क्वायरली की तरफ. अब जाकर ये दर्शक है आपके स्क्रीन पर. स्कोर 13 रन 2 विकेट के नुकसान पर. 13 पर 2. जबरदस्त है घमासान. और पहली पारी आप देख रहे हैं, बॉल ब्लास्टर असरदार गेंदबाजी गणेश द्वारा. वाइड यॉर्कर ऑन द टोज गेंदबाजी. 2 मीटर का जबरदस्त इस्तेमाल. आज मला असे वाटते की गणेश जो आहे ना, तो नटराजनला भेटून आलाय किंवा अगदी बुमराला भेटून आलाय. इतके त्याने यॉर्कर टाकलेत, त्याच्याकडनं कानमंत्र घेतलाय आणि त्यानंतर आज गोलंदाजी करण्याकरता आलेला आहे. अचूक आणि भेदक गोलंदाजी, तिखट मारा केलाय, शानदार गोलंदाजी केली गणेशनं. 14 रन 2 विकेट के नुकसान पर. 14 रन 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर आखिरी गेंद है गणेश. और एक यॉर्कर. भाई क्या खाकर है आप, क्या गेंदबाजी आप कर रहे. तमाम लालबागच्या प्रेक्षकांना जर गणेशाची गोलंदाजी आवडली असेल ना, तर मनापासून टाळ्या ठोका, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 6 पैकी 5 त्याने यॉर्कर टाकले. नटराजनला भेटून आलं होतं की काय, बुमराला भेटून आलं होतं की काय. आज मला वाटतं त्यानेच तिथे कानमंत्र दिला. आता हे प्रेक्षक आहेत, यांच्याशिवाय तर स्पर्धा पूर्ण होणारच नाहीये. Yes. अतिशय दर्जेदार खेळ. आणि आता रेश्मा मेकर आमच्या बरोबर. थँक्यू सो मच प्रशांत सर. पराग तुला आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. पराग धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे लालबाग प्रीमियर लीग सीझन 6 VIP डाईस वरती. आपण पाहू शकता आपले VIP गेस्ट जॉईन झालेले आहेत. आणि मी आता विनंती करेन प्रतीक केदारी यांना की त्यांच्या शुभ हस्ते लक्ष्मी कॅटरर्सचे ओनर मिस्टर परेश वाडेल यांचा इथे आदर सत्कार सन्मान करायचा आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू सर. स्वागत आहे तुमचं लालबाग प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये. सोबतच राजेंद्रजी लांजवळ सुद्धा आपल्या सोबत आहेत. अ वॉर्म वेलकम. आणि लालबागच्या राजाची ही फ्रेम सुद्धा देऊन आपण त्यांचा सन्मान इथे करणार आहोत लालबाग प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये. सात्विक रियालिटी चे सर्वेसर्वा प्रियंका मॅम, थँक्यू सो मच फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन. ऋषभजी जैन, थँक्यू सो मच फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन. आणि आता ते आपल्यापासून रजा घेताना लालबाग प्रीमियर लीग सीझन 6 मधून. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सात्विक रियालिटी, नावामध्येच सात्विकता आहे आणि तेवढंच उत्तम काम सात्विक रियालिटी करत आहे. नाउ बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच को एंकर रेशमा मयेकर. फिलहाल बहुत ही इंटरेस्टिंग मुकाबला है मैदान के अंदर. अक्षय अपने बॉलिंग पर तैयार है. पहले ओवर में 5 रन, बहुत ही बढ़िया गेंदबाजी इनकी सटीक लाइन पर. गणेश ने शानदार गेंदबाजी की है. के बाहर हवा में गेंद को खेल दिया, गेंद के नीचे खिलाड़ी, ये क्या छोड़ा चाहिए बल्लेबाज. ओ माय गॉड, लॉगा पर क्या छूटा है, क्या छूटा. सपना टूटा, मुकद्दर रूटा और गेंदबाज का दिल टूटा. एक्शन रिप्ले में देखिए, ये आसान कैच था. लॉका पर खिलाड़ी है, गेंद के नीचे है और ये कैच आप इंडियन स्टाइल से ले रही या ऑस्ट्रेलियन स्टाइल से. ये लड्डू था, लड्डू था. शादी का समय नहीं, लड्डू बांटने का समय नहीं है. यहां से एक आसान कैच आपने छोड़ा है. जीवनदान बैटर को मिला. अक्षय 2 पर बल्लेबाजी करे. राजन 8. स्कोर 16 रन 2 विकेट के नुकसान पर. बॉल ब्लास्टर. बहुत इंपॉर्टेंट मैच है मैदान के अंदर. गेंदबाजी करने के लिए अक्षय तैयार. इस ओवर की अगली गेंद अक्षय टू अक्षय, यह बेहतर है. पॉइंट के क्षेत्र में गेंद को खेला गया. 1 ही रन मिलेगा. गेंद दर्शक दीर्घा में जा रही है.
क्या इस मुकाबले में अब बल्लेबाज बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे वो देखना बहुत ज़रूरी। बेस बॉलर, बेस बैटर, बेस फील्डर के लिए बहुत बड़ा इनाम है। प्रियंका जैन, ऋषभ जैन आज त्यांची चांदी होणार आहे असे सगळेजण म्हणत आहेत, पण खऱ्या अर्थानं त्यांना जर चांगली कामगिरी केली, त्यांचं नाणं खणखणीत वाजलं तर 5 ग्रॅमचं सोन्याचं नाणं तुम्हाला मिळणार आहे. अक्षय पैरों पर गेंद थी और साइड पर इस गेंद को खेला गया, टाइमिंग प्रॉपर नहीं है. अक्षय टू अक्षय और 2 खिलाड़ी है, 2 शेरदिल खिलाड़ी मैदान के अंदर. स्कोर 8 रन 2 विकेट के नुकसान पर चौथे ओवर का खेल जारी है. एटीन पर 2, राजन 8 पर खेल रहे हैं, अक्षय 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं और 8-10 कदमों का बॉलिंग मार्क है अक्षय का. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, गेंद को खेल दिया मिड विकेट पर और टप्पा खाने के बाद अक्षय के लिए वो घुमाव तो मिल रहा है, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. 20 रन 2 विकेट के नुकसान पर बॉल ब्लास्टर. लालबाग प्रीमियर लीग 2025 का घमासान आप देख रहे हैं. शानदार आयोजन, लालबागचा थरार, विजयाचा निर्धार. लालबाग प्रीमियर लीग 2025 मैदान गाजणार, गुलाल आमचाच उडणार. बघूया चॅम्पियन कोण बनणार, स्वप्न कोणाचं साकार होणार. 20 रन 2 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर है. बॉल ब्लास्ट, गेंदबाजी करने के लिए अक्षय तैयार है. ओ बढ़िया गेंद, प्लेड ऑन. अक्षय टू अक्षय, सांप और नेवले के बीच लड़ाई थी और अक्षय गेंदबाज ने बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए अक्षय को प्लेड ऑन किया, आउट. सेलिब्रेशन पहा अक्षयचं, जबरदस्त कामगिरी. अक्षय अक्षय अशी लढाई होती, गोलंदाज अक्षयने ती या ठिकाणी जिंकली आणि आता प्रेक्षक बघा, ओ हो या माय माऊली टाळ्यांचा गजर करतायत, टाळ्यांचा गजर करतात आणि अगदी काही क्षणातच या सगळ्यांसाठी आज डबल डोरचा फ्रीज ब्रँडेड असणार आहे. सॅमसंगची या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे LED TV असणार आहे, ओन देखील असणार आहे. 3 पारितोषिक असणार, पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3. हो, सुरेख चेंडू टप्पापर्यंत आतमध्ये येतोय आणि सध्या मला त्या स्क्रीनवरती बघायला आवडेल ज्या पद्धतीनं ॲडव्हर्टाईज येते आणि तो एक चेहरा आपल्याला बघायला मिळतोय. अगदी थोड्याच वेळात आपण पाहूया. अक्षयचे षटक, 2 षटकं, 10 धाबा, 1 गडी बाद केलाय. 4 षटकांचा खेळ, धावसंख्या 20ला 3. बॉल ब्लास्ट. लालबागचा थरार, विजयाचा निर्धार, मैदान गाजणार, गुलाल आमचाच उडणार. लालबाग प्रीमियर लीग आदर्शवत स्पर्धा, इथून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या बघायला मिळतात, संकल्पना आपल्याला बघायला मिळतात आणि मग त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये अशाच प्रकारच्या स्पर्धा वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या जातात. एक आदर्शवत स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. लालबाग प्रीमियर लीग 2025. पायावरचा चेंडू आहे, परंतु चेंडू लेग स्टंप वरती जातोय का, पायावरती आदळला कर. महत्वाचा सामना. गणेश गोलंदाजी मार्कवरती आपल्या कोटातलं महत्वाचं हे दुसरं षटक आहे. धावसंख्या 20ला 3 आणि बॉल ब्लास्टरला आता ब्लास्ट करावं लागेल. मोठे फटके खेळण्याचे गरजेचं आहे. समोर मग एक टॉवर बघायला मिळतोय, तो आता कितीचा आहे ते मला माहिती नाही, परंतु एक मोठा टॉवर आहे. टॉवरिंग स्ट्रोक तुम्हाला घ्यावे लागतील. राजन आणि शुभम, आणि राजनकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तो सध्या नॉन स्ट्रायकर इंडला 8 वरती घेतोय 10 चेंडूमध्ये. तर गणेश अफलातून तिखट मारा करत असताना मैदानावरती 21ला 3. ऑन साइडला अक्रॉस जाऊन खेळायचं होतं, खरं तर घुसून मारायचं होतं, पण मित्रांनो घुसून मारणं देखील तितकंच सोपं नाहीये. चुंडवाडे बॅटमध्ये संपर्क नाहीये.
धावसंख्या 21-3 गणेशच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ. शानदार गोलंदाजी गणेशाकडनं झाले. यापूर्वी पहिल्या षटकात त्याने सगळे यॉर्कर टाकले होते गणेश. पायावरचा चेंडू आहे, यॉर्क करण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगला मनगडाचा वापर करत असताना स्क्वेलिकच्या दिशेनं खेळलाय बॅट्समन शुभम. एक धावसंख्या 22-3 गणेशच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ आहे. किमान 45च्या किंवा 50च्या आसपास जाणं गरजेचं आहे आणि त्याकरता तुम्हाला 2-3 मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. आत्तापर्यंत ग्राउंड ब्रेकर संघानं अगदी क्वालिटी दर्जा गोलंदाजी केली आहे. तिखट मारा केला आहे आणि नियंत्रित मारा केला आहे. षटक क्रमांक गणेशचं दुसरं आहे. राजेंद्र लांजवळ मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार, त्याचे प्रायोजक आमचे आधारस्तंभ आहेत. 22-3 बॉल ब्लास्टर. पुढे ससळत फटका तर चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय ऑन साईडला मिड विकेटला. हे प्रेक्षक आहेत जे टाळ्यांचा गजर करतायत. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर. 23-3 बॉल ब्लास्टर. गणेश गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 6 धावा त्यानं खर्च केले आहेत. अतिशय जबरदस्त कामगिरी करत असताना, प्रभावी कामगिरी केली, लक्षवेधी कामगिरी करत असताना गोलंदाज गणेश. धावसंख्या 23-3. राजन खेळतोय 8 वरती, शुभम 2 वरती. युद्ध मैदानावरती पाहायला मिळते. लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक. मला वाटतं थोड्या वेळानंतर प्रेक्षकांना बसायला देखील जागा मिळणार नाहीये. त्याचबरोबर ऑन साईडला फटका चांगला खेळ आहे. मॅन ऑफ द सिरीजची जी टू व्हीलर आहे ती देखील कोणाला मिळणार हा प्रश्न आहे. राजेंद्र लांजवळ यांच्या माध्यमातून, अर्थात आमचे आधारस्तंभ आहेत, शेट आहेत, अर्थात त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही जी बाईक आहे ती स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. बर्कमॅन ही कोणाला मिळणार, अर्थात हाही प्रश्न आहे. आणि अगदी येणारे दोन तास आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रेक्षकांसाठी देखील आज लकी ड्रॉ 3 बक्षिसं असणार आहेत. सातत्यानं त्याची अनाउन्समेंट आम्ही करतोय. 24-3 स्थिती आहे. पब्लिक पण खुश होणार आहे. धावसंख्या 24-3 गणेशच्या मोबदल्यामध्ये राजन 8 वरती खेळतोय. फटका चांगला प्रेक्षकांमध्ये खेळलाय, दर्जेदार. ही ती गाडी आहे राजेंद्र वामन लांजवळ यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली गाडी सध्या आपल्या स्क्रीनवरती आहे. निश्चितच या गाडीवरती स्वार होण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूने पाहिलंय. आज हे स्वप्न कोणाचं साकार होणार. किसको मिलेंगे लाइक और कौन लेके जाएगा ये खूबसूरत बाइक. ये बाइक लेके कोण जाएगा आणि फ्रीज कोण घेऊन जाणार. सॅमसंगचा टीव्ही कोण घेऊन जाणार. 3 बक्षीस आहेत मित्रांनो, 3 बक्षीस आहेत. धावफलकावरती धाबा किती ते देखील पाहूया. फॅमिली प्रोग्राम आहे हा, फॅमिली शो आहे. इथे आपण पाहू शकता कुटुंब या ठिकाणी दाखल झालेलं आहे. हा परिवार या ठिकाणी दाखल झाला आहे आपल्या फॅमिलीसह. लालबाग प्रीमियर लीग 2025चा भव्य दिव्याचा शो पाहण्याकरता, ही मानाची लाख मोलाची स्पर्धा पाहण्याकरता. बॉल ब्लास्टर 25-3 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. शेवटचं षटक गणेश खूप चांगली कामगिरी. 2 षटक 8 डबा 1 गडी त्यानं बाद केलाय आणि मैदानावरती निर्णायक षटकाचा खेळ आहे. क्वालिफायर नंबर 2 अतिशय महत्त्वाचा. राजन 9, 11 चेंडूमध्ये 9. स्ट्राईक रेट थोडासा चांगला करण्याचा प्रयत्न तो या ठिकाणी करेल. शेवटचा षटकाचा जो खेळ आहे तिथे चांगला फिनिश अपेक्षित आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. समीर देखील या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करत असताना गणेशचा कित्ता गिरवतोय. वाह, काय जबरदस्त कामगिरी. आतापर्यंत ग्राउंड ब्रेकरच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली तिखट. आतापर्यंत ग्राउंड ब्रेकरच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली तिखट. त्यामुळे बॉल ब्लास्टरची अवस्था झाली आहे बिकट अवस्था झाली. 25 धावा 26 धावा ह्या माफक धावा नाही आहेत. तुम्हाला 40च्या पलीकडे 50च्या आसपास जायचं आहे उर्वरित 5 चेंडूमध्ये. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू सुंदर खेळला. एक धाव किंवा 2 धावा किंवा एक मोठ्या फटका अत्यंत महत्वाचा आहे. येस प्रशांत सर, जसं मी म्हटलं की प्रेक्षकांसाठी खूप काही आहे. तर जर तुम्ही एका हाताने कॅच पकडता तर 2000 रुपयाचं पारितोषिक आणि नॉर्मल कॅच पकडता तर 1000 रुपयाचं पारितोषिक श्रीजा जाधव म्हणजेच विक्रांत जाधव यांची कन्या यांच्याकडून आहे. क्या बात आहे. आणि म्हणून मगाशी मी तुम्हाला विचारत होतो की अजून एखादा लड्डू तुम्ही फोडणार आहात का. फोडला ना, फोडला. अजून 4था पण फोडा आपल्यासाठी. 27-3 27-3
ओ हो, सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी मैदानावरती आणि बॉल ब्लास्टरचा संघ या मोठ्या मॅच मध्ये अडचणीत सापडलेला आहे, संकटात सापडलेला आहे. कार 11,111 रुपयाचं पारितोषिक राजन कोतवडेकर, शुभम बापते यांच्या माध्यमातून 3 अर्थात या ठिकाणी जर आपण हॅट्रिक पूर्ण केली तर 11,111 रुपयाचं पारितोषिक राजन कोतवडेकर, शुभम बापते यांच्या माध्यमातून. त्यानंतर 6 षटकार ठोठावले तर बक्षीस तब्बल आहे राजन कोतवडेकर यांच्या माध्यमातून 51,000 रुपयाचं. एक हातात झेल पकडला तर सीझा काढून तुम्हाला मिळणार आहेत 2,000. 2 हातात झेल पकडला 1,000. आता मॅडम कॉमेंट्री करायची की नाही का बक्षीसच बोलायचे? बक्षीस एवढी बक्षिसांची खैरात करणारी स्पर्धा आहे, सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. लालबाग प्रीमियर लीग बक्षिसांची खैरात करणारी स्पर्धा आहे, प्रेक्षकांसाठी देखील परवाने. 29ला 4. आता 6व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. समीर मैदानावरती आहे, गोलंदाजी मार्कवरती 4 चेंडूमध्ये 4 धावा त्याने खर्च केल्या आहेत. राजन संघर्ष करतोय, 12 चेंडूमध्ये 10. संजोग मैदानावरती दाखल झाले, संजोग खामकर. शानदार खेळ मैदानावरती गोलंदाजांचा झालाय. ग्राउंड ब्रेकर्स बॉल ब्लास्टर संघ धाबान करता संघर्ष. 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले, शेवटचे 2 चेंडू. राजन धावसंख्या 29ला 4, 30ला 4, 30ला 4. सामने कांच का बंगला हो मैं पत्थर कैसे मारूं, सामने समीर हो मैं छक्का कैसे मारूं. भाई ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी. यहां से आपको एक बार फिर, मैं समझता हूं तो ये फाइटिंग टोटल नहीं है, लेकिन अगर यहां से 2 गेंदे हैं, अगर 8-10 रन बनते हैं तो लड़ने के लिए काफी हो जाएंगे. लड़ना भी बहुत जरूरी, तो ये 2 गेंदे बहुत इंपॉर्टंट है. तुमचं नाणं खणखणीत वाजलं तर तुम्हाला 5 ग्रॅमचं सोनं अर्थात नाणं मिळणार आहे. महत्वाचा मॅच आहे. खेळ थांबलाय, थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. आता लालबाग प्रीमियर लीग 2025 जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. 5 ग्रॅमचं नाणं जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. फ्रीज घरी घेऊन जायचं आहे, थांबायचं नाही. घरी आता तिकडे बिल्डिंग मध्ये थांबायचं नाही, मैदानावरती यायचं आहे. त्याचबरोबर 2 व्हीलरवरती स्वार पण ओढायचं आहे, त्यासाठी थांबायचं नाही. आज लालबाग प्रीमियर लीग 2025 वेगवेगळी बक्षिसं घेऊनच जायचं आहे. हे चेहरे आपल्याला बघायला मिळतात, हे प्रेक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. लालबाग प्रीमियर लीग एन्जॉय करत असताना फॅमिली शो आहे. 30ला 4. शेवटचे 2 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. थँक्यू सो मच. मैदानात कोणी यायचं नाहीये. कमिटी इथे डिसिजन घेईल.
सचिनजी पडवळ यांचं इथे आगमन झालेलं आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू सर. लालबाग प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. स्कोर 31, 4 विकेट के नुकसान पर और बल्ले का बाहरी किनारा 32 for 4. बॉल ब्लास्टर समीर की बहुत महत्वपूर्ण गेंद है और शानदार गेंदबाजी ग्राउंड ब्रेकर्स द्वारा. ये सारे फैंस आज क्रिकेट का खेल लालबाग प्रीमियर लीग 2025 देखने के लिए आए, एन्जॉय करने के लिए आए हैं. राजन 12 पर खेळ आहे आणि त्याचबरोबर हे मान्यवर देखील व्यासपीठावरती आज हे व्यासपीठ देखील वजनदार झाले. इस ओवर की आखिरी गेम 32 रन 4 विकेट के नुकसान पर. बॉल ब्लास्टर टाइमिंग बढ़ गया. बॉडी रन पर खिलाड़ी लॉन्ग रन पर गेंद को फील्ड करेंगे. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आना चाह रहे लेकिन खतरा है. 2 रन मुकम्मल किए दोनों बैटर ने. तीसरा भी लेना चाह रहे और अजहरुद्दीन स्टार ये थ्रो किया गया. 2 रन मुकम्मल. कबड्डी हो रही बीच मैदान पर लेकिन कोई नुकसान नहीं है. अब जाकर 6 ओवर की कहानी. 6 ओवर और रन संख्या कुल मिलाकर टोटल अगर देखें तो रन संख्या 34 रन 4 विकेट के नुकसान पर. बॉल ब्लास्टर राजन के बहुत ही महत्वपूर्ण 14 रन. आणि आता मॅचला येणारे मजा टोटल मोठा नाहीये पण त्यानंतर मजा काय येईल कारण ते डिपेंड करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण ऐकूया पुन्हा एकदा आमच्या को अँकर रेश्मा मयेकर. थँक्यू सो मच प्रशांत आदवडे सर. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल. आणि त्यानंतर व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत, त्यांचं इथे स्वागत सत्कार सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहू शकता माजी नगरसेवक सन्माननीय श्री सचिनजी पडवळ साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन सन्माननीय श्री राजेंद्रजी लांजवड यांना की त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. लालबाग प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय श्री सचिनजी पडवळ. लालबाग प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, मनोरंजनाचा डबल बार. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका. पात्र सामन्याचा दुसरा डाव रंगणार आहे परंतु तो कसा रंगणार आहे हे सांगण्याकरता मायक्रोफोनवरतून आपल्याबरोबर जॉईन होत आहेत या भारतातील महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक जुन्नर भूषण, मुंबई भूषण चंद्रकांत शेटे. धन्यवाद. चंदू सरांकडे आपण वळणारच आहोत पण व्यासपीठावर सन्माननीय श्री गणेशजी पांचाळ यांचंही आगमन झालेलं आहे. मी शुभमजी बापते यांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते त्यांचाही आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू गणेश सर. गणेशजी पांचाळ आपल्या सोबत आहेत. शुभमजी बापते यांच्या शुभ हस्ते हा आदर सत्कार सन्मान आपण पाहत आहोत लालबाग प्रीमियर लीग सीझन 6. आणि त्यानंतर ऑफकोर्स ऑडियन्स पर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. जे येस सिटिंग अरेंजमेंट केलेली आणि जे जागेवरती बसलेले आहेत त्यांच्यापर्यंतच आम्ही कुपन्स घेऊन येणार आहोत. सो जे जागेवरती बसलेले आहेत त्यांच्यापर्यंतच हे कुपन्स येतील. आज 3 प्राइजेस आहेत. डबल डोअर फ्रिज, अवन आणि सॅमसंगचा टेलिव्हिजन असे 3 लकी ड्रॉ आपण काढणार आहोत. ऑडियन्सला विनंती असेल 2-3 टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. पहिले जर तुमचा नंबर लागला तर विदिन अ मिनिट तुम्हाला आमच्यापर्यंत कुपन घेऊन यायचंय.
26 ओव्हरला किती आले 9 आले तर 31 व्हायला 31 व्हायला हॉल हॉल Our zones. Okay. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. ऑलराईट. सो कुपन तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. किती एन्जॉय करताय टुर्नामेंट जरा सांगा. टोटली तुम्ही किती एन्जॉय करताय मॅम? खूप एन्जॉय करतोय. आणि आता बॉल ब्लास्टर्स तर आहे, पण बॉल ब्लास्टर्सला सोडून दुसरी कोणती टीम आहे ती फेवरेट आहे? ओनली बॉल ब्लास्टर्स. आपण इथे विचारूया, कारण की इथे थोडंसं आन्सर चेंज होऊ शकतं. बॉल नाही होणार, नाही होणार. बॉल ब्लास्टर्स तुम्ही बॉल ब्लास्टर्स. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट बॉल ब्लास्टर्सना खूप खूप शुभेच्छा. आणि इथे ऑडियन्स आहे, जरा पाहूया इकडेची जी ऑडियन्स आहे ती इथे कोणाला सपोर्ट करते. कसं काय लालबागकर, कसं काय लालबागकर. ऑलराईट. सो इकडची जी टीम आहे ती कोणाला कोणाला सपोर्ट करते? आवाज आवाज थोडासा इथे. ग्राउंड ब्रेकर्स. ग्राउंड ब्रेकर्स. ग्राउंड ब्रेकर्स. आणि इथे टेरिफिक चॅलेंजर्स. कुपन्स भेटलेले आहेत तिकडे, सगळ्यांना कुपन्स भेटलेले आहेत. लालबाग प्रीमियर लीग सीझन 6 आवडली असेल तर एकदा थम्सअप दाखवा. सगळ्यांनी मिळून एकदा थम्सअप दाखवा. आणि जर मी आवडली असेल तर 2 थम्सअप दाखवू शकता. ऑलराईट. सो हे आहे लालबाग प्रीमियर लीग सीझन 6. सध्या आपण पूर्ण ऑडियन्स त्या साईडलाही आपण जाऊ फायनल्सच्या वेळी. सो ऑडियन्स पर्यंत आपण जातोय आणि आपण पाहू शकता की ऑडियन्स सध्या किती एन्जॉय करते ही सीझन 6. किती मजा येते ऑडियन्सला. आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे. दोन्ही टीम्सचे जे सपोर्टर्स आहेत ते आपल्या सोबत आहे. सो मे द बेस्ट टीम विन. नाव बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. हॅलो. धन्यवाद. या होत्या भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका रेश्मा मयेकर मॅडम. आणि घेऊन जातो तुम्हाला मॅचच्या दिशेने. महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. 2 बलाढ्य संघ मैदानात खेळत आहेत. विजयासाठी धावांचं लक्ष समोर आहे. ते 34 धावा करायच्या, त्याची नोंद घ्यायची दोन्ही टीमने. बॉल ब्लास्टर एका बाजूला पाहायला मिळते आपल्याला आणि त्यांच्या विरोधात टीम खेळते ग्राउंड ब्रेकर्स. राजन गोतावडेकर साहेब एका बाजूला आहेत, त्यांची टीम पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला संकेतजी खामकर साहेबांची टीम ओम शिकारेच्या नेतृत्वाखाली. दुसऱ्या बाजूला अक्षय रामाणे आहेत. आणि या मॅचला जिंकण्यासाठी 34 करायचे आहेत. परंतु क्रिकेट आहे, आम्ही याच मैदानात पाहिलं आहे, बॉल टू बॉल रनमध्ये सुद्धा मॅचेस जिंकल्या गेल्यात. त्याच्यामुळे जर काही विकेट सुरुवातीला आल्या दबाव निर्माण होऊ शकतो. प्रचंड गर्दी. लालबाग क्रिकेटचं दर्दी आहे आणि अख्खं लालबाग पाहत आहे, लालबाग खेळत आहे. छोट्याशा जागेत मोठा आनंद पाहायला मिळतोय. अशी ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे लालबाग नगरीमध्ये. लालबाग प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आहे आणि 6व्या पर्वातील महत्त्वाचा सामना क्वालिफायर 2 मैदान. चला मॅच सुरू करायची आहे. यानंतर फायनल मॅच सुद्धा आहे. आणखी एक सामना यानंतर खेळवला जाणार आहे. 6 ओव्हरमध्ये 34 करायच्या. छोटी धावसंख्या वाटते, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. आणि मॅचला सुरुवात करायची आहे. पंचांनाही विनंती, आपणही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मॅचला सुरुवात करायची आहे.
चेक. मॅचला सुरुवात करायची आहे. विनंती असेल ऑफिशियल्स. आणि एक रिक्वेस्ट असेल गेटच्या इथे जे लोग उभे आहेत, गेट के यहाँ पर जितने लोग खड़े हैं थोड़ा सा पीछे आ जाइए प्लीज. रिक्वेस्ट है थोड़ा पीछे. यस, थैंक यू सो मच. देखिए यहाँ पर आपको बैठने के लिए जगह है तो आप वहां पर बैठ भी सकते हैं. मेरे लेफ्ट हैंड साइड में आप देख सकते हो जगह है, आप वहां पर जाके बैठ सकते हैं. आराम से आप बैठेंगे तो आपको कुपन्स भी मिल जाएगा. चला मॅच सुरू करायची आहे. यानंतर फायनल आहे. आयोजन कमिटीच्या वारंवार सूचना येतात मॅचला सुरुवात करा. चला अंपायर आपणास देखील आयोजन कमिटीची विनंती आहे मॅचला सुरुवात करायची आहे. येस. चला मॅच सुरू करायची आहे. पुन्हा एकदा विनंती असेल आयोजन कमिटीच्या सूचना येत आहेत. येस. मॅचला होते सुरुवात. पहिली ओव्हर घेऊन ओम शिकारे ही स्पर्धा गाजवणारा, या स्पर्धेमध्ये मालिकावीराची मोटरसायकल मिळवणारा खेळाडू बॉलिंगसाठी, बॉल ब्लास्टरसाठी तर ग्राउंड ब्रेकरसाठी मैदानाच्या आतमध्ये युवा आर्यन आहेत. आणि आर्यनच्या जोडीला अनिकेत वर्मा आहेत, धडाकेबाज खेळाडू. परंतु आज मन जिंकून घेतली या युवा आर्यनने सुद्धा. तेच बॅटिंगसाठी आहेत. मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण चाललोय. विजयासाठी 34चं लक्ष आहे आणि 6 षटकांची असणारी मॅच आहे. पहिली ओव्हर आणि टेप बॉलच घेऊन येत आहेत ओम. पहिला बॉल हळूवार पद्धतीने ढकललाय. तिकडे आहेत फिल्डर संयमाने सुरुवात करतायत. एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येईल बॉल ब्लास्टरला सुद्धा, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ आज घेऊन आलाय लालबाग मध्ये. यावेळेला चांगला फटका पुलाच्या दिशेने खेळलाय आर्यन यांनी. 2 धावा तिकडे मिळत आहेत. सुरुवात झाली आहे. धावांचं अभियान सुरू झालंय. आर्यन कदम छोटा परंतु लक्षणीय कामगिरी करणारा खेळाडू. आज जो काही हेलिकॉप्टर मारलाय नो लुकवाला लाजबाब होता, चर्चेत राहील. ओम शिकारेचं इकडे हेच काम असेल. विकेट जर एखादी मिळवली या ओव्हरमध्ये दबाव निर्माण करू शकतात, त्यांना ते करावं लागेल. याही परिस्थितीमध्ये मॅचमध्ये यावं लागेल आणि त्याच्यासाठी टेप बॉल घेऊन ओम शिकारे आलेले आहेत. लालबाग प्रीमियर लीग 6वं पर्व आहे. छोट्याशा जागेमध्ये रंगणारी स्पर्धा. गणेशोत्सव कालावधीमध्ये याच ठिकाणीवरून लाखो गणेश भक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात दर्शन रांगेतून. टप्पा पडतोय, बॉल बाहेर टर्न होतोय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. या बॉलला टर्न आणि स्विंगवर कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे. असा हा टेप बॉल यावर्षीचा लालबाग प्रीमियर लीग मधील नवीन आविष्कार काय आहे तर हा टेप बॉल आहे. चार धावा धाव फलकावर आहेत. ओम पुन्हा एकदा फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. कोणती घाई नाही आहे. लक्ष फायनलचं आहे. फायनलमध्ये जायचं आहे. फायनलमध्ये ऑलरेडी टेरिफिक चॅलेंजर पोहोचलेली आहे. रोहित माने, राम मावळे साहेबांची टीम. आणि त्यांच्याबरोबर कोण खेळणार याची सुद्धा चर्चा आहे. बरेच खेळाडू पहिली फायनल खेळत असतील. ओम शिकारे
लक्ष आहे मॅचवर, जिंकायचंय, फायनलला पोहोचायचंय. ऑप्टमच्या बाहेर बॉल करण्याचा प्रयत्न, इकडेही स्विंगवर कंट्रोल नव्हता. वाईट +1, अशा 2 रन तिकडे मिळतील. धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे. 34चा करायचा आहे पाठलाग. एक महत्वाची मॅच, क्वालिफायर 2 ची मॅच आहे. जो जिंकेल फायनल खेळणार आहे. प्रत्येक टीमसाठी मोठ्या संख्येने चाहते आलेले आहेत. आमच्या काही भगिनी, लहान मुलं, मोठ्या संख्येने सगळे इकडे मॅच पाहणे, अख्खं कुटुंबाच्या कुटुंब आलेली आहेत. आणि हीच तर खासियत आहे, सगळ्यांसाठी असणारी स्पर्धा आहे. आणि म्हणूनच लालबागकरांच्या हृदयामध्ये स्थान आहे या स्पर्धेला. ओम यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, रन नाही मिळत आहे. डॉट बॉल येतोय. एक बॉल तिकडे तेवढाच महत्वाचा असणार आहे. 34 मध्ये सुद्धा फाईट करायची आहे. आपण पाहिलंय क्रिकेटच्या खेळात, या मैदानात आम्ही पाहिलंय 6 ओव्हरमध्ये 30, 29, 27च्या मॅच सुद्धा जिंकल्यात. आणि त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. ओम शिकारे, वाह बैठक, त्याच्यामध्ये नो लुक. आर्यन मात्र मन जिंकून घेतोय सर्वांची. पुन्हा एकदा पाहिला आवडेल हा स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता मुख्य स्क्रीनवर. आर्यन या बॉलला पाहिलं आणि ओ हो प्रदीप पाटील यांच्या पद्धतीने नो लुक सुद्धा मारले. 2 नो लुक मारलेत आज. खूप चांगली कामगिरी हा खेळाडू प्रभावित करतोय. आर्यन कदम, आज हे नाव चर्चेत आहे. पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिली ओव्हर संपली, धावसंख्या झाली 8. मॅचला जिंकण्यासाठी करायच्यात अजूनही 26-30 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ लालबागमध्ये घेऊन आलाय. विकेट घ्यायच्यात. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, प्रत्येक जण आतुर आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी. कोण जिंकणार हे पाहण्यासाठी, कोण चांगलं खेळणार हे पाहण्यासाठी. 30 बॉलमध्ये 26 अजूनही करायचे आहेत. काही डॉट बॉल मॅचमध्ये बॉल ब्लास्टरलाही घेऊन येतील, प्रयत्न करावे लागतील. JW खामकर मसालेचे संकेतजी खामकर साहेबांची टीम एका बाजूला आहे बॉल ब्लास्टर, तर राम मावळे साहेबांची टीम चॅलेंजर ऑलरेडी फायनल जाऊन पोहोचली. आणि राजनजी कोतावडेकर साहेबांची ग्राउंड ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये अक्षय रामाणे यांच्या नेतृत्वाखाली मनोज बॉलिंगसाठी दाखल झालेत. पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतो आहे. तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल मॅचमध्ये घेऊन येईल. 9 येस, 1 धाव आहे. ओके, स्ट्रोक तर खेळलाय. 1 धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34चा पाठलाग करायचा आहे. दहा धावा धाव फलकावर आहेत. बिनबाद 10 धावा. चांगली सुरुवात ग्राउंड ब्रेकर्सने केली आहे. मनोज लांबून खेचलाय, बॉल निघालाय पुलावर पुल होतोय सक्सेसफुल. JW खामकर मसाले चौकार.
GW खामकर मसाले चौकार. काय बॅटिंग केली जाते. IPLचा लुक संपूर्णपणे पाहायला मिळतोय. वा, हे सगळे लहानगे सुद्धा मॅच पाहण्यासाठी इकडे आलेले आहेत. बच्चे कंपनी खुश आहे. काल त्यांच्याही मॅच झाल्या. आणखीन एक यावेळेला पायावर करण्याचा प्रयत्न आणि हाही बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. GW खामकर मसाले खणखणीत आणि झणझणीत चौकार. चौकार लगावला तर सूर्यकांत पवार साहेब यांच्याकडून 10,000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा दिला जाणार आहे. मोठा पुरस्कार आहे. परंतु पाहूयात 22 धावा झाल्यात. मॅचच्या दिशेने वाटचाल. तुमच्या बाहेरचा बॉल जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने. शुभम जाधव आलेत. अनुभव आहे त्यांच्याकडे. अजूनही सामना संपलेला नाहीये. 23 बॉल बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी फक्त 12ची आवश्यकता आहे. अक्रॉस खेळायला गेले. अनुभव शुभम यांचा इकडे पाहायला मिळतोय. बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत शुभम देखील. बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करतायत. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट टाकलेत. सामना प्रतिस्पर्धी टीमकडे चाललाय. परंतु आम्ही अजूनही सोडलेला नाहीये. बॉल ब्लास्टरसाठी आम्ही खेळणार, आम्ही लढणार, शुभम सांगतायत. फुल टॉस केलाय आर्यनच्या बॅटमधून. आणखीन एक मोठा स्ट्रोक इकडे येतोय आणि हा सुद्धा जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. GW खामकर मसाले. धावसंख्या पुढे गेलेली आहे 27. स्ट्राईकवर वर्मा येणार का अशी देखील चर्चा आहे इकडे. आता चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळतायत. तिकडे एक धाव घेतली जाईल. मॅचला जिंकण्यासाठी आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. मागील षटकात शेवटचे 2 बॉलवर 2 चौकार मारलेत आणि सूर्यकांत पवार साहेब यांच्याकडून जर या बॉलवर चौकार मारला आणि त्यांच्या बॅटमधून त्यांनी खेळलेले लगातार 3 बॉलवर चौकार आले 3 तर 10,000 रुपयाचा पुरस्कार असेल. अनिकेत वर्मा चर्चेत आहे लालबागमध्ये हे नाव. शुभम समोर. अनिकेत. हा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातो. म्हणजे संधी आहे. संधी आहे अजूनही. 29 फक्त 5 पाहिजेत. शुभम अनुभव आहे त्यांच्याकडे आणि जर का चौकार मारला अनिकेत यांनी तर 10,000 रुपयाचा पुरस्कार मिळेल त्यांना. ओहो हो, फटका खेळण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. 5 पाहिजेत आणि शुभमकडे असणारा अनुभव. बाबूकडे एक अनुभव आहे, चांगला अनुभव आहे, तोच इकडे दाखवतायत. पाच बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात शुभम यांनी. ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. वाईट बॉल आहे. आता मॅच जिंकण्यासाठी फक्त 4 ची आवश्यकता आहे. 1 चौकार मॅच फिनिश करू शकतो. शुभम. अनिकेत 14 धावांवर बॅटिंग करतायत. आणखीन एक मोठा स्ट्रोक येईल का? आर्यनची 7. फुल टॉस बाजूच्या पुलाच्या दिशेने मारलाय, परंतु 2च धावा तिकडे मिळतील आणि 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली आहे 32. टाइमआउट नाहीये कारण फक्त 2 धावांची आवश्यकता. टाइमआउट नसेल मॅच सुरू करायची आहे. प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता. चारही बाजूला मोठी गर्दी झाली आहे. क्रिकेट प्रेमी आहे. मराठी माणसाचा बालेकिल्ला म्हणजेच लालबाग.
मराठी संस्कृतीचं माहेरघर म्हणजे लालबाग, आणि त्याच लालबागमध्ये ही उत्सवांची नगरी आहे. लालबागचा राजा, नवसाला पावणारा, लाखो करोडो भक्तांचं श्रद्धास्थान असणारा याच ठिकाणी आहे. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. तो खेळलाय आणि इकडे मॅच जिंकली गेलेली आहे. अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय राजन कोतावडेकर आणि कंपनी ग्राउंड ब्रेकर्स. अक्षय रामाणेच्या नेतृत्वाखाली टीम फायनलला. वर्मा जबरदस्त परफॉर्मन्स, आर्यन जबरदस्त परफॉर्मन्स, आणि आता सगळ्यांना फायनलचे वेध लागलेले आहेत. अक्षय रामाणे, रोहित माने आपण संपर्क साधायचा आहे. नो लुक फेम आर्यन मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतात, आणि फायटर ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल ज्यांनी राजन, आपणास पुरस्कार जातोय राजन मांडवकर यांना पुरस्कार जाणार आहे. सामनावीर फायटर ऑफ द मॅच. ओके, ज्या प्रेक्षकांकडे कुपन आहे, पहिला ड्रॉ आत्ता केला जाणार आहे, त्याच्यामुळे कुठेही जायचं नाहीये. पहिला ड्रॉ, पहिलं पारितोषिक आता घोषित होईल. खूप काही आहे, त्याच्यामुळे कुठेही जायचं नाहीये.